पश्चिम महाराष्ट्रातील प्रथमच लक्षचंडी यागचे आयोजन. जयसिंगपूर स्वामी समर्थ मंदिरात होणार सोहळा. लाखो भाविकांची उपस्थिती. जयसिंगपूर येथील स्वामी समर्थ दरबार मंदिरात भव्य लक्षचंडी याग व श्री अन्नपूर्णा माता, श्री लक्ष्मीनारायण, श्री राधाकृष्ण मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा दिनांक 19 ते 22 फेब्रुवारी अखेर संपन्न होणार असून पंचक्रोशीसह महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील लाखो भावी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच श्री स्वामी समर्थ दरबार मंदिराच्या वतीने या लक्षचंडी यागाचे आयोजन करण्यात आले आहे. या यागामध्ये 151 हवनकुंडांचा समावेश असणार आहे. पहाटे 4:30 ते 6 व सकाळी 6:30 ते 8 आणि 8:30 ते 10 अशा 3 सत्रात होणाऱ्या या हवनकुंडामध्ये प्रत्येक सत्रात 1211 भक्तांना संधी उपलब्ध होणार आहे. तसेच रविवार दिनांक 22 फेब्रुवारी रोजी मंदिर परिसरात नव्याने साकारण्यात आलेल्या अन्नपूर्णा माता, लक्ष्मीनारायण आणि राधाकृष्ण या मूर्तींची प्रतिष्ठापना सोहळ्यासाठी करवीर पीठाचे जगद्गुरू शंकराचार्य यांच्यासह अनेक संत महात्मा, राजकीय, सामाजिक आणि धार्मिक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. या लक्षचंडी याग व प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे गेल्या 6 महिन्यापासून जय्यत तयारी सुरू असून स्वामी समर्थ मंदिराचे शेकडो सेवेकरी परिश्रम घेत आहेत. सध्या जयसिंगपूर शहरातून श्री अन्नपूर्णा मातेची नगरप्रदक्षिणा सुरू आहे. या नगरप्रदक्षिणेसाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. महान कार्य न्यूजसाठी इजाज खान पठवण, जयसिंगपूर.